शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अंधेरीमध्ये सभा सुरू आहे. थेट जाऊयात तिथे. काय तुम्हाला पाहिजे असेल पारदर्शकता तर ती आणा, माझी तयारी आहे. पण ती पारदर्शकता केवळ मुंबई महानगरपालिकेत असता कामा नये. ती पारदर्शकता तुमच्या राज्य सरकारच्या कारभारातही असली पाहिजे आणि केंद्र सरकारच्या कारभारातही असली पाहिजे. आणि आजही पत्रकारांशी मी बोलताना काही पत्रकार त्या स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित असतात. मी त्यांना सांगितलं की वामन तुम्हीच सांगा बाकीच्यांना की कशी काही प्रक्रिया होते. त्यावेळेला नाही म्हणे काम एकदा आल्यानंतर त्याचा प्रस्ताव हे महापालिका प्रशासन बनवतं, त्याची किंमत ठरवली जाते. मग त्या किमतीच्या आधारावरती कोण कॉन्ट्रॅक्टर ते भरू शकतात त्या कॉन्ट्रॅक्टरचा इतिहास बघितला जातो आणि मग त्यांनी ते टेंडर भरल्यानंतर ती टेंडरची पाकिटं स्थायी समितीसमोर येतात. त्या स्थायी समितीत स्थायी समिती अध्यक्ष, सत्ताधारी पक्षाचे सदस्य, इतर सर्व पक्षांचे सदस्य, पत्रकार आणि प्रशासनाचे आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त असतात आणि त्यांच्यासमोर ती पाकिटं उघडली जातात. त्याच्यात लोएस्ट जो कोणी असेल त्याला ते काम दिलं जातं. बरोबर आहे ना? मग हीच पद्धत राज्य सरकारमध्ये का नाही आणत? कॅबिनेटच्या बैठकीमध्ये एक तर तुम्ही राज्यमंत्र्यांना घेतले, त्यांना काही अधिकार नाही. त्या राज्यमंत्री सुद्धा उद्यापासून म्हणजे आता जेव्हा ती काही कॅबिनेटची बैठक होईल त्या बैठकीत राज्यमंत्री तर असले पाहिजेतच, विरोधी पक्षनेता असला पाहिजे. कारण त्या विरोधी पक्षनेत्याला सुद्धा कॅबिनेटचा त्या मंत्र्याचा एक दर्जा आहे, कॅबिनेटची रँक आहे. तो विरोधी पक्षनेता असला पाहिजे, पत्रकार असले पाहिजे. आणि जसे इकडे आयुक्त असतात तसे तिकडे लोकायुक्त का नसावे? आणि हा विषय इथेच नाही थांबत. आज तुम्ही जर का पाहाल तर मी अभिमानाने सांगतो की मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा पारदर्शक आहे. आयुक्तांची काही नोटिंग असतात, इतर काही असतात, ते ऑनलाईन उपलब्ध आहे, वेबसाईटवरती उपलब्ध आहे. कोणी तिकडे क्लिक करून ते पाहू शकतो. तशी आता मंत्र्यांची आणि त्या सगळ्या सेक्रेटरीची पाहिली होती ती जे काही शेअर आहेत ना ते सुद्धा तुमच्या किंमत असेल तो ऑनलाईन टाका. थोडी त्या जनतेला पारदर्शकता तुमची तरी काय. चिकी कशी कोण खाते हे कळू द्या लोकांना. आमच्याकडे नाही कोणी चिकी खात. चिकी खाणारी माणसं तुमच्याकडे, बोगस डिग्रीचे घोटाळे तुमच्याकडे. पण आज अभिमानाने म्हणून तुम्ही काही कामं घेऊन आलेलो आहे ती नाकारून खरं याचं श्रेय मी तुम्हाला देत होतो. आज मुंबईमध्ये मी तुम्हाला सांगितलं की या अंधेरी परिसरामध्ये आपण सभा घेत असताना अंधेरीमध्ये संपूर्ण मुंबईतलं अंधेरीमधलं शहाजीराजे क्रीडा संकुल जे आहे ते गेल्या 2 वर्षामध्ये आपण एवढं सुंदर केलेलं आहे. आधी त्यांनी स्वतः त्याच्यात पाहिली, मेहनत घेतली आणि जवळपास 60 ते 61 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलचा सामना तिकडे झाला. हे काय मुंबईचं कौतुक करण्यासारखी गोष्ट नाही. सांगा ना तुम्ही नागपूरमध्ये काय केलेलं आहे आणि आम्ही मुंबईमध्ये काय केलेलं आहे. पटकन तर लांब राहिलेलं आहे. नागपूरची पहिली सगळी माहिती आपण काढूया. नागपूरमध्ये कसा भ्रष्टाचार झालेला आहे त्याची मी पुस्तिका केलेली आहे. त्याच्यामध्ये रस्त्याच्या कामामध्ये कसा भ्रष्टाचार झालाय ते बाकीचं तर सोडा. पण ज्या कॉन्ट्रॅक्टरला आपण मुंबई महापालिकेने काळ्या यादीमध्ये टाकलं त्याला यांनी मेट्रोचं काम दिलं, नागपूरचं काम दिलं. आणि म्हणून ते पण एक व्हॉट्सअप फिरत होता, मुंबई में माफिया, नागपूर में माफिया. पण माफियाचे आरोप आमच्यावरती करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे काही बगलबच्चे घेऊन फिरतात सगळे गुंड घेऊन शिवरायाच्या नावाने खंडणी मागणारे, ही एवढी अशी अवलाद आमची नाही. शिवरायाला आम्ही दैवत मानतो, प्रचारापुरतं शिवराय आम्ही आमच्या होडीमध्ये लावत नाही. आजपर्यंत तुम्ही कधी शिवजयंती साजरी केली नाही. ते चैतन्य, भगवत चैतन्य हे शिवसेनेने सांभाळलं, तो जिवंतपणा शिवसेनेने सांभाळला. तुम्ही नुसतं आमच्या शिवजयंतीच्या पूजेला तीर्थप्रसादाला आलात, बाकी कशासाठी आलात? आज तुम्ही जे काय मुंबई गिळायला निघालेला आहात ती मुंबई अशी तशी गिळता येणार नाही. कारण मुंबईकरांना माहिती आहे आज हे सगळे गोंधळून जातील. मधल्या पुढच्या 5 वर्षात काय कोण येणार तुमच्या मदतीला? कोण येणार? कधी काही घडू नये, घडणार नाही, पण घडलंच नाही असं नाहीये. ज्या वेळेला आपत्ती आली, दुर्घटना घडली त्यावेळेला एक तरी भाजपवाला तुमच्या आपल्या मुंबईच्या मदतीला धावून आला होता? कित्येक उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहेत आणि तुम्हालाही माहिती आहे. 92-93 सालची दंगल असेल, आणखीन काही असेल, हे सगळे आता शूरवीर म्हणून समोर येत आहे. त्यावेळेला जेव्हा बाबरी पाडली होती सगळे भागंबा पूर्ण देशामध्ये पळून गेले होते. कुठे गेले होते तेच माहिती, कुठल्या बिळात लपले होते तेही कोणाला माहिती. उत्तर देताना पेपे उडावले होते. ही बाबरी पाडली, कोणी पाडली?
आणि त्यांचे ते सुंदरसिंग भंडारी म्हणाले होते, आजही आपण विसरू शकत नाही आणि विसरता कामा नये. हे म्हणे आमचं काम नाही, हे कदाचित शिवसैनिकांनी केलं असेल.